आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत आणि 25 जानेवारीला पुन्हा एकदा जरांगे पाटील 7व्यांदा आमरण उपोषण करणार आहेत आणि हे आमरण उपोषण राज्यव्यापी असणारे नेमकं काय असणारे कशी कशी तयारी आहे आपण जरांगे पाटलांशी संवाद साधूया। आता परत एकदा 7व्यांदा उपोषणाला बसताय, मागण्या त्याच्या आहेत, काय तयारी आहे? शेवटी सरकार तेच होतं, आता पण तेच आहे। तर त्यांना आता 2 महिन्याचा वेळ दिलाय आपण आता त्यांना की मराठा आरक्षणाच्या ज्या संदर्भातल्या काही मागण्या आहेत या मागण्या मंजूर करणं, अंमलबजावणी करणं यासाठी मराठा समाज 17-18 महिन्यापासून वाट बघतोय। आता किती दिवस बघणार आहे? शेवटी आम्हाला सहनशीलता आहे, आम्हाला काय आता पोरांचे ॲडमिशन आहेत, पोरांच्या भरत्या आहेत, यांना आरक्षण कधी द्यायचं सरकारला नेमकं? कारण या राज्यातला मराठा आणि कुणबी एक आहे, शेती व्यवसाय आमचा आहे, सगळा राज्यातला शेतकरी मराठा हा कुणबी आहे। म्हणजे पूर्वी कुणबी शब्द होता, त्याला सुधारित शब्द शेती आलेला आहे। मग या राज्यातला शेतकरी सगळा मराठा कुणबी आहे। मग तुम्ही का अध्यादेश काढत नाहीत? मराठा आणि कुणबी एक आहे, 83 क्रमांकाला पण मराठा आणि कुणबी एक आहे। तो आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात पाहिजेत, 3ही गॅजेट आहेत हैदराबादच्या गॅजेट्सचं, तेही लागू पाहिजेत। हा शिंदेसाहेबाच्या समितीनं काम बंद केलेलं आहे, त्या नोंदी शोधायचं युद्ध पातळीवर काम चालू करायचा सुद्धा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं ज्येष्ठी शिंदेसाहेबाच्या समितीला सांगितलं पाहिजे। त्यांना मनुष्यबळ दिलं पाहिजे, त्यांना अभ्यासक दिले पाहिजेत, मोडी लिपीचे, फारसीचे, उर्दूचे अभ्यासक दिले पाहिजेत। कक्ष बंद पडले सगळे, म्हणजे कुणबी नोंदी निघाल्या की ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वितरित व्हायचे, ते सगळे कक्ष बंद केलेत। नोंदी शोधायच्या पूर्ण काम बंद केलं आहे, व्हॅलिडिटी देत नाही आहेत, प्रमाणपत्र देत नाही आहेत। मग शिंदेसाहेबाची समिती गठीत केली कशाला? या गोष्टीसाठी काही केसेस लाखो पोरांवरती सरकारनं केल्यात विनाकारण, त्या सरसकट मागं घ्यायच्यात, त्या घेतल्या नाही, सगळी स्वरीची अंमलबजावणी केली नाही आहे। माझ्या अशा 8-9 मागण्या मराठा समाजाच्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत आणि ते त्यांच्या पाठ आहेत, डबल द्यायची काही गरज नाही, काय नाही। ह्या 25 जानेवारीच्या आत तसं तर या अधिवेशनातच पूर्ण त्यांनी मागण्या मान्य करायला पाहिजेत, पूर्ण अंमलबजावणी पण ठीक आहे, ते करतीलच या अधिवेशनातच असे आम्हाला, पण 25 जानेवारीच्या आत सगळ्या मागण्या मान्य कराव्यात। नसता आमरण उपोषण 25 जानेवारीला 2025ला स्थगित केलेलं अंतरवालीतलं आमरण उपोषण 25 जानेवारीला सुरू होणार आणि ते ताकदीनं होणार। 25 जानेवारीला आंदोलन सुरू करताय, परंतु आता सरकार तेच आहे, फक्त मुख्यमंत्री बदललेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्या काळात समित्या नेमण्यात आल्या, कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या, काहीतरी मराठा समाजाच्या हाताला लागलं, परंतु अजूनही मागण्या अर्धवट आहेत, मागण्या अपूर्ण आहेत। हे सरकार, फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत, तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहात का, बोलणार आहात का, मागण्या संदर्भात काही पुढे पाऊल उचलणार आहात का? सगळ्या मागण्याच्या बद्दलची सरकारला माहिती आहे, कारण पूर्वी तेच होतं, आता पण तेच। सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी सरकारनं करायची, बसाय उठायची गरज नाही। सगळा मराठा समाज एकत्र आला होता, आजही एकत्र आहे। पुन्हा करोडोच्या संख्येनं मराठा समाज 25 जानेवारीला अंतरवालीत आला आहे, घराघरातले मराठे पुन्हा। त्यामुळे सरकारला बार सांगायचे नाही करत, त्यांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी 25 जानेवारीच्या आत करायची आणि ती त्यांना करावी लागणार। कारण मराठ्यांशी जर आता बेमानी केली, त्यांना वाटत असं आम्ही सरकार आहे फिरकार आहे, सरकार फिरकार काय नाही मराठ्या पुढं। हे मराठे यांचा संयम सुटू द्यायचा नाही सरकारनं, पळता भुई कमी होईल, सरकार चालवणं सुद्धा पंचायत होईल। मी तुम्हाला एक शब्द बोललेलो नाही आणि बोलणार बी नाही, कारण ह्या 2-3 महिन्यात तुम्हाला कसलाही शब्द बोलू नाही, 25 जानेवारीपर्यंत बोलणार बी नाही। त्यांना वेळ दिला होता तसा तुम्हाला पण आता डिसेंबर-जानेवारी दिला आहे, तुम्हालाही 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे। कारण तुम्ही नवीन आहेत, ठीक आहे, हरकत नाही, पण मागण्या मंजूर करावं लागणार आहेत। तुम्ही मागण्या मंजूर नाही केल्या तर 25 जानेवारीला आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि मराठा समाजालाही सांगतो, सामूहिक आमरण उपोषण सुरू होणार आहे। ठरलं होतं, ठरलेलंच आहे समजा, त्यात काय नाही, पण मध्ये चर्चा केल्यावर थोडे पोराला भुका लागा, त्यात दम निघत नाही उपोषणाला। त्यामुळं ज्याला मनाने बसायचं तेच बसा, जबरदस्ती कोणाला नाही, बळजबरी कोणाला केली जाणार नाही, बंधन नाही कोणाला की बसाच म्हणून, ज्याला बसायचं त्याला बसा, ज्याला बसायचं नका त्याला बसून, जे बसलेत त्यांना जितके दिवस सण होतं तितक्याच दिवस करा, कवरं बसू नका। आणि बसावच म्हणून असं बी काही नाही, आमरण उपोषणाला बसावं असं काय नाही, तुम्ही इथं येऊन बसू शकता। जसं आपण मुंबईला गेलो होतो तसं इथून हलायचंच नाही, खायचं प्यायचं आणि इथंच राहायचं, उठायचंच नाही। आरक्षणचा मुद्दा कडी लागेपर्यंत अजिबात कोणी उठायचं नाही इथून। येताना पीठ मीठ भाजी भाकरी सगळं घेऊन यायचं, इथंच करायचं सगळं, चहा पाणी
सगळं इथंच जेवणं खावणं सगळं इथंच घेऊन या. तेल मीठ शेंगदाणे भाजीपाला काय काय घेऊन यायचं ना, इथंच घेऊन यायचं, इथंच राहायचं आणि इथंच झोपायचं आणि इथंच खायचं. मुंबईसारखं सरपणं फरपणं गॅसं फिसं काय घेऊन यायचं, गोधड्या रगा, इथंच झोपायचं, इथंच राहायचं, उठायचंच नाही. दोन आरक्षण मिळेल उपोषणालाच बसा म्हणून असं काय का. भात तांदूळ सगळं इकडेच घेऊन यायचं, कुंकडं शिजायचं आणि कुंकडं खायचं आणि कुंकडं बी बसायचं. टेन्शन नाही काय घ्यायचं, उपोषणालाच बसावं म्हणून असं काय बळजबरी नाही. उपोषणालाच बसलं पाहिजे असं काय नसतंय. तुम्ही इथं येऊनही बसू शकता, आपण आपल्या गाड्यातही झोपू शकता, इथं जिथं जागा असेल तिथंही बसू शकता. फक्त आपण ताकदीनं सगळेजण अंतरवालीकडे या. मात्र 25 जानेवारीला आपण आपल्या गावात आपण आपल्याच मराठ्यांनी बैठका घ्यायच्या, आपलं गाव आपण सांभाळायचं. जशी माझं गाव माझी जबाबदारी पद्धत, त्या पद्धतीनं आपण आपले गाव सांभाळा. गावागावात बैठका आपण आपल्या सुरू करा. इकडे तिकडे जायची गरज नाही. आपल्या गावातले सगळे वाहनं जेवढे आहेत तेवढ्यांची लिस्ट करा. टॅम्पो किती, ट्रॅक्टर किती, ट्राल्या किती, जिपा किती, पिकअप किती, रिक्षे किती, मोटरसायकली किती, गावात वर्गणी जमा करा. गावानेच भाडं द्यायचं, गावानेच डिझेल टाकायचं. कोणाला मागायची गरज नाही. परत ते वर्गाने मागितल्या आणि दुकानाने काही सुरू केल्या. अजिबात मराठ्याच्या जीवावर कोणी कमायचं नाही. मराठ्याचेच पैसे, मराठ्याच्याच गाड्या, मराठ्यांनीच भाडं द्यायचं आणि मराठ्याचंच आंदोलन मराठ्यांनीच यायचं. गोरगरिबांनीच आंदोलन पहिल्यापासून हातात घेतलेले, गोरगरिबांचेच हातात ठेवायचं. आपण आपल्या गावात महाराष्ट्रभर बैठका सुरू करा. प्रत्येक गावात आपण आपल्या मराठ्यांनीच घ्यायची. सगळ्या मराठा सेवकाच्या खांद्यावर जबाबदारी. गावोगावी बैठका घ्यायची पण आणि आपण आपल्या गावात घ्यायची पण. एवढ्या वेळेस ताकदीनं सगळे मला आशीर्वाद पाठबळ द्यायला या. तुम्ही ताकदीनं 25 जानेवारीला अंतरवाली या. 25 जानेवारी फायनल. सगळे व्यावसायिकांनी या, नोकरीत असणाऱ्यांनी एक दिवसासाठी रजा द्या सगळ्यांनी. आणि 25 जानेवारीला मात्र अंतरवालीला तुफान ताकदीने हे सरकार कसं आरक्षण देत नाही मी ते बघतो. ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ, तुम्ही त्यांच्या नेहमी निशाण्यावर असता, तुमच्या निशाण्यावर ते असतील. परंतु त्यांनी यावेळी एक खंत व्यक्त केली की त्यांना मंत्रिपद भेटलं नाही. कुठेतरी जरांगे पाटलांना अंगावर घेतलं म्हणून त्याचं फळ मला की मंत्रिपद भेटलं नाही अशी खंत व्यक्त केली. दलिंदरी दी जाऊन तेच नका नाव काढू. ते राजकारणाचा विषय महाविषय बी नाही तो. बधीर सगळं पागल. त्याला मिळालं की सगळ्याला मिळालं म्हणतं, त्याला नाही मिळालं म्हणतं नाराज आहे. त्याचं काढूच नका मायापाशी. ते सरकारचा विषय. तेवर दलिंदरी दे. त्याचं असल्याचं काही खरं नाही. मराठा आरक्षणाच्या माऱ्याकरी त्याला नाही विचारत मी. गिनीतसुद्धा नाही, महत्त्व देत नाही, मोजीत बी नाही. ते कोणी असू दे, काय देणं घेणं मला त्याचं. दिलं काय नाही दिलं काय आम्हाला काय देणं घेणं. गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात माती कालतो. आणि ओबीसीला मिळालं काहीच नाही आत्तापर्यंत. त्याच्यामुळं मायक्रो ओबीसी तर पुरा खलास करून टाकला त्यांनी. गोरगरीब ओबीसी मराठ्याचं नामचं धनगराचं चांगलं होतं राव. नाही विनाकारण त्यांनी नाराजी पसरली आमच्यात. धनगरच्या आरक्षणाला धक्कासुद्धा लागत नाही. एक नाही एक दिवस धनगर समाज शहाणा होणार आहे. एक नाही एक दिवस जागा होणार आहे. ते म्हणणार आहे मराठ्यांचं आपलं काहीच नाही, आपल्या आरक्षणाला धक्काही लागत नाही मराठ्यामुळं. उगाच मराठ्याचं विनाकारण भांडण विकत घ्यायची गरज नाही. 100% या राज्यातला मराठा धनगर समाज एक नाही जागा होणार आहे. कारण हाच दोषी ह्या छगन भुजबळने सगळं दूषित वातावरण केलं, जातीवाद पसरला सगळ्या राज्यभरात. आता याला नाही मिळालं म्हणून तो ओबीसीवर अन्याय झाला. ओबीसीवर काय अन्याय संबंध आहे? तुला नाही मिळत किती दिवस ओबीसीचा वापर करतो तू स्वतःसाठी राजकारणासाठी. तू प्युअर राजकारणी माणूस आहे. गोरगरिबाचा वापर करतो त्या मंत्रिपदासाठी. तुला मिळालं की मग नाही का अन्याय होत. काय दिलं रे गोरगरीब ओबीसीला तो आत्तापर्यंत? आणि हे झालेले ओबीसीचे नेते हे नाहीत का? हे ओबीसीचे आहेत ना. हे जळ कुठं आहे हो? हे याच्या पोटात दुखायला लागलं दुसऱ्याला मंत्रिपद दिल्यामुळं. यालाच पाहिजे सगळं. त्याला ते खपाना, त्याला ते खपत नाही. छगन भुजबळ अजित पवारांसोबत होते, परंतु आता त्यांनीच खंत व्यक्त केली आहे की अजित पवारांमुळे मला मंत्रिपद मिळालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब मला मुख्यमंत्री देणार होते. होपकडी दिलं पाहिजे त्याच्या एखादी. याच्यामुळे नाही दिलं. ते बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, त्यांचा अपक्ष मोडून टाकला. तवर चांगले होते, देत होते तवर ते ठाकरे. शिवसेना मोडीली. शरद पवारने दिलं तेव्हा चांगलं होतं, ती राष्ट्रवादी मोडीली. अजित पवारने मोठं केलं, पद दिलं, ती बी राष्ट्रवादी मोडायला निघाला. आता हे आपशे कोणी देऊ. ते थोपाडसुद्धा नाही बघितलं पाहिजे सकाळी. त्याला खरंच ना त्यानेच छान व्हायला पाहिजे. सगळे ते हुशार आहे, मोठा आहे, ज्येष्ठ आहे, त्यानेच मनाने व्हायला पाहिजे. आता की नाही दिलं तर काय नाराज व्हायचं.
एखादी वडगी फिटगी तयार करायची, मासे काढायचे तिकडे समुद्रात, असं काम करावं त्याने. आता सोपं काम हातात धरावं आणि लई येडे करायला लागला ना, ओबीसी नाराज आहे, ओबीसी नाराज आहे, ओबीसी अंगावर घालायचा प्रयत्न करशील फडणवीसांच्या, ते देते जेलात टाकून, बस मग कांदे खात तिकडं. आता तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला उपोषणाला बसताय. 15 महिन्यात तुम्ही जवळपास 6 उपोषण केलेत. तुमची शारीरिक क्षमता तशी नाही आहे, परंतु तुम्ही आज एक भावनिक आवाहन केले की तुमचा शेवटही आंदोलन दरम्यान होऊ शकतो. नाही ते आता शरीर आहे शेवटी. हो, तुम्ही बघताय तर तुम्ही रोज संघ आहेत, हे शरीर नाही साथ देत. 2 दिवसाचा 1 दिवसात दौरा केला ना, माझं लगेच शरीर मला 5-7 दिवस सलाईन घेणे, हे कर ते कर. त्यामुळं मला आता समाजाच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. समाजाला वाटतं हे पोरगंच आपल्या लेकरांना मोठं करू शकतं, आत्तापर्यंत आरक्षण दिलंही सुद्धा मिळून येणे इमानदार आहे. आणि मी फुटत बी नाही, कधी मॅनेज होत नाही, या समाजासाठी गद्दारी करीत नाही, कारण बेमान रक्त नाही आपण. आपलं बेमान रक्त नाही आहे. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आता वेदना खूप आहेत, शेवटही होऊ शकतो, त्याचं काय असतं. पण होऊ द्या, मी भेट नाही, माझा शेवट झाला तरी चालन, मराठ्यांना आरक्षण मी देणार आहे. माझ्या मराठा समाजाला हात जोडून फक्त एकच विनंती, आंतरवालीकडे ताकते नाही. एक दिवस सगळ्या मराठ्यांनी कामं बंद ठेवा. तुमच्या 1 दिवस कामं बंद ठेवल्यामुळं जर माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर राज्यभरातले सगळे मराठी 25 जानेवारीला अंतरवले. त्याही सगळ्या मराठ्यांना विनंती, मला आशीर्वाद, पाठबळ आणि पाठिंबा देण्यासाठी, बळ देण्यासाठी या. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. माझ्या तब्येतीने मला साथ दिली नाही आणि माझा शेवटही झाला तरी मराठा समाजाला आरक्षण मी मिळवून देणारच आहे. त्यामुळे मराठा समाजाने 25 जानेवारीला अंतरवाली सराटीकडे यायचे असं आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले. कॅमेरामन आप्पासाहेब मोहरकरसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.